आयुर्वेद सांगते दुधासोबत या 9 गोष्टी म्हणजे अमृत, शरीर बनेल पोलादासारखे मजबूत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधा ग्लास दूध तुमच्या हाडे पोलादासारखे मजबूत आणि तुमचा मेंदू संगणकापेक्षाही वेगवान बनवू शकतो। पण इथे एक मोठा प्रश्न आहे, तुम्ही दूध योग्य पद्धतीने पिता का, की न कळत त्याची संपूर्ण ताकद गमावत आहात? आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर असे एक रहस्य आहे जे तुमच्या आरोग्याची दिशा बदलू शकते। जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, शरीरात अशक्तपणा असेल, झोप पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला तुमचे शरीर आतून मजबूत बनवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत दुधासोबत घेतल्या जाणाऱ्या अशा 9 अद्भुत गोष्टीबद्दल ज्या तुमच्या आरोग्याला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात। आयुर्वेदात दुधाला पूर्ण आहार म्हटले जाते, म्हणजे असा एक सुपरफूड ज्यामध्ये शरीराला पोषण देण्याची अद्भुत क्षमता असते। पण आयुर्वेद हेही सांगते की प्रत्येक गोष्टीचे योग्य संयोजनच तिला औषध बनवते। चुकीच्या गोष्टीसोबत घेतलेले दूध नुकसानही करू शकते। चला मग एक एक करून जाणून घेऊया या शक्तिशाली संयोजनाबद्दल। नंबर 1 बघा, दूध आणि बदाम। कल्पना करा, सकाळची सुरुवात अशा पेयाने होत आहे जे तुमचा मेंदू तीक्ष्ण करेल, शरीराला ऊर्जा देईल आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवेल। बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम जेव्हा दुधातील कॅल्शियम सोबत एकत्र येतात तेव्हा हे संयोजन शरीरासाठी अमृतासारखे बनते। जर तुम्ही रात्री 5 ते 6 बदाम भिजवून सकाळी दुधासोबत खाल्ले तर ते केवळ स्मरणशक्ती सुधारत नाही तर स्नायूंनाही मजबूत करते। विद्यार्थी, काम करणारे लोक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी हे खूप फायदेशीर आहे। पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला नट्सची ॲलर्जी असेल तर हे घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा। नंबर 2 दूध आणि हळद। याला गोल्डन मिल्क असेही म्हटले जाते। हळदीमध्ये असलेले क्युमिन हे एक शक्तिशाली दाहरोधक तत्व आहे जे शरीरातील सूज कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते। जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्याल तर ते तुमची झोप अधिक शांत करते, चांगली करते, शरीराचा थकवा दूर करते आणि सर्दी खोकल्यापासून रक्षण देते। जर यात एक चिमूटभर काळी मिरी मिसळली तर हळदीचा प्रभाव आणखीन वाढतो। नंबर 3 दूध आणि तूप। हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण आयुर्वेदात हे अत्यंत प्रभावी संयोजन मानले जाते। तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स शरीराला आतून पोषण देतात आणि दुधासोबत मिसळून पचनसंस्था मजबूत करतात। जर तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास असेल किंवा शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर रात्री एका ग्लास दुधात अर्धा चमचा तूप घालून पिणे खूप फायदेशीर ठरू शकते। यामुळे शरीराला ऊब मिळते आणि झोपही चांगली लागते। नंबर 4 बघा, दूध आणि बडीशेप। दूध प्याल्यानंतर तुम्हाला जडपणा जाणवतो का? जर होय तर हा उपाय तुमच्यासाठी आहे। बडीशेपमध्ये असे घटक असतात जे पचन सोपे करतात आणि गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर करतात। दुधात बडीशेप मिसळून पिल्याने केवळ पचन सुधारत नाही तर शरीरातील उष्णताही कमी होते। हे डोळ्याची दृष्टी वाढवण्यास आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही मदत करते। नंबर 5 बघा, दूध आणि मखाना। मखाना हा असा एक सुपरफूड आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण जेव्हा तो दुधासोबत घेतला जातो तेव्हा तो हाडांसाठी वरदान ठरतो। मखान्यामध्ये कॅल्शियम आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात। जर तुम्ही तो हलका भाजून दुधात टाकून खाल्ला तर तो केवळ चविष्टच लागत नाही तर झोपही सुधारतो आणि शरीराला आतून मजबूत करतो। नंबर 6 दूध आणि अंजीर। जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल किंवा शरीरात अशक्तपणा असेल तर हे संयोजन तुमच्यासाठी चमत्कार ठरू शकते। अंजीरामध्ये फायबर, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते। दुधात भिजवलेले अंजीर उकळून खाल्ल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। हे हार्मोनचे संतुलन राखण्यास आणि स्टॅमिना वाढवण्यासाठीही मदत करते। नंबर 7 दूध आणि मध। हे एक चविष्ट आणि आरोग्यदायी संयोजन आहे। मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। जर तुम्हाला घशात खवखव असेल किंवा खोकला होत असेल तर कोमट दुधात मध मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरते। पण लक्षात ठेवा, दूध खूप गरम नसावे, नाहीतर मधाचे गुणधर्म नष्ट होऊ शकतात। नंबर 8 दूध आणि दालचिनी। दालचिनी केवळ चवच वाढवत नाही तर ती शरीराचा चयापचय वेगवान करते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। रात्री दुधात एक चिमूटभर दालचिनी मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते, शरीर रिलॅक्स होते आणि चरबी जाळण्यासही मदत करते। नंबर 9 दूध आणि खजूर। जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे। खजुरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते। दुधात खजूर उकळून प्यायल्याने केवळ ऊर्जा मिळत नाही तर पचनही सुधारते आणि शरीराला ताकद मिळते। तर मित्रांनो, हे होते 9 अद्भुत संयोजन जे तुमच्या साध्या दुधाला एक शक्तिशाली औषध बनवू शकतात। पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचे योग्य प्रमाण आणि योग्य वेळ खूप महत्त्वाचे आहे। आयुर्वेदाचे मूलभूत तत्व आहे संतुलन म्हणजेच आरोग्य। जर तुम्ही हे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केले तर हळूहळू तुम्हालाच तुमच्या शरीरात बदल जाणवतील। अधिक ऊर्जा, चांगली झोप, मजबूत हाडे आणि तीक्ष्ण मेंदू
आता तुम्ही सांगा, यापैकी कोणते संयोजन तुम्ही सर्वात आधी करून पाहणार आहात? जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि तुमचे जीवन ऊर्जेने परिपूर्ण बनवा. धन्यवाद.